झेलण्याची भाषा, आम्हाला फाशी द्या म्हणण्याची भाषा जर करत असेल तर भारत देश हा खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देश आहे का? आपण या कृषीप्रधान देशामध्ये राहतोय का? या ठिकाणी जमलेल्या तमाम पोलीस बांधवांनी एक विचार केला पाहिजे. सकाळी खरोखर आपण जेवण करतो, झोपण्या अगोदर देखील जेवण करतो. इथले आमदार देखील जेवणच करतात, अमेरिकेतून पिझ्झा मागवत नाही. मग शेतकऱ्यांना वाली का नाही येत? आमदार संतोष दाने माझा नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आवाज आहे. मंगेश साबळे आहेत ज्यांनी जीवाची तमा न बाळगता शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक आंदोलनं छेडली आहेत. अनेकदा गाड्या जाळल्या, पैशाची उधळपट्टी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर केली आहे. ज्ञानेश्वर काकडे यांच्या कार्यालयात त्यांनी डफडं वाजवलं. डफडं वाजवणे हा गुन्हा असेल न्याय मिळवण्यासाठी तर तो 1000 वेळा करणार अशी त्यांनी भाषा देखील या ठिकाणी वापरलेली आहे. मंगेश साबळे साहेब, अत्यंत या भारतामध्ये ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल होता, काय भूमिका असणार आहे पुढची? गुन्ह्याचं आम्हाला काय वाईट नाही. आम्ही जरा मरायला देखील तयार आहोत, आम्ही फासावर जायला देखील तयार. आमचा प्रश्न त्या कलेक्टर मित्तल मॅडमला आहे, आमचा प्रश्न त्या सीओला आहे की तुम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नसाल, तुम्ही आमचं ऐकून घेणार नसाल तर आम्ही नेपाळ मध्ये जायचं का? आम्ही बांगलादेश मध्ये जायचं का? आम्ही श्रीलंकेत जायचं का? आम्ही म्यानमार मध्ये जायचं का? तुम्ही या भारताची अवस्था बिघडवण्यावर टपून बसलेले आहेत का? आज मी एखाद्या शोरूम मध्ये जातो आणि मी बूट जरी घेतला, त्या बुटाची पावती बनवली 500 रुपयाची, तर त्याच्यावर 75 रुपये जीएसटी टॅक्स म्हणून लिहून येतं. बुटाची 75 रुपये जीएसटी टॅक्स येतो. मित्र, आपण आयुष्यभर जीवनामध्ये काय काय खरेदी करतो याचा सर्व टॅक्स या सरकारच्या तिजोरीत जमा होतो. आपण कर भरतो, आपण कबाड कष्ट करतो, आपण मेहनत करतो आणि आपल्या कराच्या पैशातून सरकारची तिजोरी भरते आणि मग त्या तिजोरी मधून या मागे उभा असलेल्या पोलीस प्रशासनासारख्या अनेक नोकरदार वर्गांचे पगार होतात. मित्र, पगार होतात. जर आपणच नसलो तर हे सरकार काय करणार आहे? शेतकरी